नमस्कार, मी आहे रिधान आणि तुम्ही पाहत आहात स्कूल तक न्यूज चॅनल। हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये इराणी सैन्याने व्यापारी जहाजांवर गोळीबार केल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ल्याची नवी लाट सुरू केली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील नाजूक शस्त्र संधीवर आणखी ताण आला आहे। सेंटकॉम म्हटले आहे की आज सायंकाळी 5 वाजता अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या सैन्याने इराणवर अधिक हल्ले सुरू केले आहेत, जेणेकरून हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून मुक्तपणे प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांवर आणि व्यापारी जहाजांवर हल्ला करण्याची त्यांची क्षमता आणखी कमी करता येईल। त्यात पुढे म्हटले आहे की इराणी सैन्याला जबाबदार धरण्यासाठी सरसेनापतींनी या हल्ल्यांचे निर्देश दिले आहेत। द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार 24 तासांच्या कालावधीत इराणी लक्ष्यांवर अमेरिकेकडून करण्यात आलेली ही तिसरी हल्ल्याची फेरी होती। एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने ते वृत्तात म्हटले आहे की हे अलीकडील हल्ले समुद्रधुनीजवळील आणि इराणच्या किनारपट्टीवरील भागांवर केंद्रित होते। सेंटकॉमचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांच्या म्हणण्यानुसार साधारण त्याच वेळी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने जलमार्गातून जाणाऱ्या नागरी जहाजांवर गोळीबार केला। CNN आणि द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार हॉकिन्स यांनी सांगितले की अमेरिकन विमानांनी एक इराणी क्रूझ क्षेपणास्त्र आणि एक मार्गी हल्ला करणारा एक ड्रोन पाडला। आम्ही इराणला जबाबदार धरत आहोत, असे हॉकिन्स यांनी द न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले। इराणच्या अधिकृत माध्यमांनी दक्षिण इराणच्या होर्मुझ प्रांतातील जास, केशम, बंदर अब्बास आणि सिरिक येथील स्फोट झाल्याचे वृत्त दिले। CNN ने दिलेल्या वृत्तानुसार कोणतीही नागरिक जीवितहानी किंवा निवासी व व्यावसायिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे वृत्त नव्हते। द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या या ताज्या कारवाईपूर्वी रविवारी सकाळी हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणी क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण प्रणाली तसेच IRGCच्या लहान बोटींवरील हल्ले झाले होते। फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार अमेरिकी सैन्याने रात्रभरात सुमारे 140 इराणी लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला, ज्यामुळे 3 रात्रीमध्ये हल्ला झालेल्या एकूण लक्ष्यांची संख्या 300हून अधिक झाली आहे। धन्यवाद आणि पाहत राहा स्कूल तक न्यूज चॅनल।